गुड मॉर्निंग पब्लिक, कशात सगळेजण एकदम खतरनाक ना. तर आमची फायनली सकाळ झालेली आहे आणि दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि हा ब्लॉग पण दुसराच असणार आहे. कालचा ब्लॉग संपला, पूर्ण वेळ ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. खोपोली ते उल्हासनगर, उल्हासनगर ते शिर्डी असा हा प्रवास केला आम्ही. खूप वेळ झाला आम्हाला यायला. तर मित्रांनो मजा आली. इथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला, वातावरण दाखवतो. खतरनाक वातावरण आहे, डायरेक्ट खतरनाक आहे. चला बघूया आपण. त्यांचं घर आहे, त्यांचं घर आहे, पूर्ण मोठं घर आहे. हे सुमो बघा, ओल्ड इज गोल्ड, सुमो गोल्ड यांची नवीन गाडी दिसते. इथलं वातावरण तुम्हाला दाखवतो, व्ह्यू दाखवतो. इकडे लग्न असणार आहे आणि पूर्णपणे गावाकडे आल्यासारखी फिलिंग. हो भाई, तो बंगला बघा कोणाचा आहे, डेंजरच बांधलाय डायरेक्ट. क्वालिटी आहे ना. जागा कसली मोठी, सगळीकडे जागा. इकडे शर्यतीचे बैल बसले. सारख्या राजा सारख्या. आरू सुद्धा उठलेली आहे. आरू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मम्मा. हाय कर, हाय. तर सकाळचा व्ह्यू बघू शकता. तो तिकडे शिर्डीचा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही, पण हा रोड आहे जो तिकडूनच येतो. ही जी गाडी येते ही ह्या साईडनी येते, तिथून पुणा मार्गावर येते आणि त्याच्यानंतर मग हा इकडे जातो शिर्डीला रोड. हा बघा, तुम्ही बघू शकता. इथून शिर्डी फक्त 18 किलोमीटरवरती आहे. म्हणजे फार तर एक अर्धा तासाची रनिंग असेल. तर आपण जाणार आहेत शिर्डीला आणि हाच ब्लॉग आपण कंटिन्यू केला आहे. ओके बघा, इथं वातावरण एकदम गावाकडचे आले, फिलिंग वाटायला लागले. थंड वातावरण होतं, जबरदस्त. चला कंटिन्यू करा, मजा करू आपण. हे बघा, ब्लॉगर काका. तुमचा भाऊ तयार होऊन आलेला आहे आणि एकदम हार्ड रेसिंग मारलेली आहे. मस्त आंघोळ वगैरे केली, आंघोळ वगैरे झाली, एकदम मस्त मजा आली, एकदम खतरनाक मजा आलेली आहे. कसा दिसते तुमचा भाऊ कमेंट करून सांगा. तुम्हाला आत्ताच मी माझा लुक दाखवतो. आणि आता आम्ही निघणार आहेत शिर्डीला जायला, साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी. लगेच नाही इकडे. तर आम्ही चाललोय आता शिर्डीला दर्शन करायला. तर मित्रांनो कनेक्टेड राहा, माझा लुक दाखवतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण लग्न मंडपात आलेलो आहे. ते लग्न मंडपचा सोहळा आहे, मी दाखवतो तुम्हाला, तुम्ही बघा. आणि आपली गाडी सुद्धा तिकडे. वातावरण आपल्याकडे गाडी, सगळेजण, सगळे मेंबर आहे तिथं. कुठे नाश्ता काय अर्थ आहे का? जावई अजून जेवला नाही, तुम्ही लोक जेवायला बसले. मग मला नाही माहिती. मेवणे हे काय बरोबर नाही का? सोनाले इकडे बघ, ब्लॉग मध्ये तू. हे आमचे सासरे भाऊ आहेत. एक सासूबाई आहेत आमच्या, त्यांच्याच मुलीचं लग्न आहे. आणि हे पण आमचे सासरे भाऊ आहेत. बघा सकाळ सकाळ मस्त जेवण, खतरनाक. तर क्या बोलती पब्लिक. तर आपला लुक तुम्हीला मी दाखवतो, एकदम खतरनाक. यहाँ बघा मग कसा काम आहे. आनंद शिंदे बी रेडी. कधीतरी तुम्ही मला अशा लुकमध्ये बघता, तुम्हाला चांगलं वाटेल. नाही तर मी खाकी ड्रेसमध्येच असतो, कारण तो आपला रुतबा झालेला आहे. काय करणार, कन्सेप्ट क्लिअर आहे मित्रांनो. चला तर या. कसा वाटतंय तुमचा भाऊ बघा, काय लुक आहे खतरनाक भाई.
मला आवडतं असं कधीतरी तयार व्हायला, कारण मी चांगला दिसतो म्हणून. मी चांगलाच आहे, त्यांना माहीत नाही, पण मी चांगला आहे. तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. काय वाटतं बघा कसा दिसतो तुझा भाऊ. हा कळस खतरनाक टिंकी टिकी 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 टिंकी टिकी टिंकी टिकी. बाई पोट वाढले, पोट कमी करावं लागत. तर मित्रांनो आम्ही चाललोय शनी शिंगणापूरला आणि शिर्डीला फिरण्यासाठी, कारण इथून जवळच आहे ना, म्हणून आजचा दिवस मोकळा आहे म्हणून कास आम्ही फिरायला चाललोय. ओके पब्लिक हाय करा, हाय. हो रुमाल द्या, हो तो नका, माझा आहे तो. गाडी बसली त्यांनी. कोणाला काच पाहिजे होती. मित्रांनो एक सांगायची गोष्ट अशी आहे की परीला आम्हाला काय 2-3 गोष्टी गाईज माझी दिदी एवढी एक चष्मा लावली की परी त्यांना दिसत नाही. आम्हाला ऐका ना, महत्त्वाची गोष्ट, आम्ही इथं आलो आहे, आम्हाला 2-3 गोष्टी इथं कळण्यात आल्या, जसं की इकडे बेल्ट नाही घालायचा, त्यानंतर घड्याळ नाही घालायची शनी शिंगणापूरमध्ये. त्यानंतर इथे त्यांनी पाणी ठेवलं, तिथं आम्ही पाण्याला हात धुतले, पाय धुतले, डोक्यावर पाणी मारलं, आणि त्यात पण एक गोष्ट वेगळी त्यांनी सांगितली की तुम्ही पुसू नका. आता त्यामागचं काय कारण आहे ते माहीत नाही, जसं माहीत पडेल तसंच आम्ही तुम्हाला लगेच कळवू. पण काहीतरी वेगळं आहे या मंदिरात येण्याचं, पॉझिटिव्ह एनर्जी पण फील होते या मंदिरात. अजून गेलो तर ना आम्ही. मित्रांनो, तर एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला की मी 6 महिन्याचा होतो तेव्हा मम्मी पप्पांसोबत आलो होतो शनी शिंगणापूरला, आणि आज मी 27 वर्षाचा आहे. तब्बल मी 27 वर्षानंतर या जागेवरती आलेलो आहे, आणि माझी मुलगी आज 1.5 वर्षाची झाली, म्हणजे मला मुलगी झाली त्याच्यानंतर मी आलेलो आहे. तर भारी वाटतं आहे की एवढ्या वर्षानंतर येणं झालं इकडं अचानकली. मी मगाशी मम्मीला फोन करून विचारलं की मी किती वर्षाचा होतो किंवा महिन्याचा होतो. ती मला बोलली की 6 महिन्याचा होता तेव्हा आपण गेलो होतो. सो ठीक आहे, एन्जॉय करू, चाललो आता दर्शनाला. ओके. हे माझ्या घरी काय ये ग बिले आज
त्रिशूल बघू छान आहे. ते पण दाखवा ना. फिल्टरिंग फिल्टरिंग त्याला ऑइल कोटन ते पण दाखव. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आतमध्ये आलो आहे दर्शन करायला. दर्शन चालू आहे, थोडीशी गर्दी असल्यामुळे. काका ते केलं ना ते आपण तिथं पण टाकलं तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आतमध्ये जाऊन आलो. तुम्ही बघितलं असेल की गर्दी किती होती, भरपूर गर्दी होती, पण झालं तरी पण लवकर. चला, झालं सगळं व्यवस्थित. आता निघालो आता आम्ही बाहेर. बघूया आता, जाऊ आता आम्ही परत गाडीकडे पार्किंगमध्ये. गणमामा कुठे? गणमामा कुठे? नाही नाही, चलो चलो. अरे नाही जाऊ. गणमामा कुठे? चलो चलो. नवग्रह मंदिर. घेऊन टाका ना. तर मित्रांनो, आता आम्ही आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये. शनी शिंगणापूरवरून थोडंसं पुढे आलो आम्ही, 3-4 किलोमीटरवरून. माझ्या मेवण्याच्या मावशीच्या घरी. मी नाही, आमच्या नाही, तो वेगळा मेवना आहे. तर इथं व्ह्यू तुम्ही बघू शकता. हॅलो. फुल खेडेगावातली फिलिंग आहे. काय वातावरण आहे, काय क्लायमेट आहे जबरदस्त. हा इकडे घर दिसते त्यांचं. चालायचं आता. भूक लागली, बघावं लागेल की आता तिला जेवायला काहीतरी खायला दिलं पाहिजे. आम्ही तर अनएक्सेप्टेड आलो आहे, त्यामुळं अवघड काम नको व्हायला. ठीक आहे, कंटिन्यू करा आता.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहे साई प्रसादालयामध्ये जेवण करण्यासाठी. आम्ही मंदिरात जाऊन आलो, दर्शन वगैरे करून आलो. आता आम्ही चाललो जेवण करायला. तुम्ही कनेक्टेड राहा, बघूया आता काय विषय कसं काय नाही ते. ओके चला. काका भात द्या ना. परत येईल बोल रहे. तर मित्रांनो, फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन करून आम्ही बाहेर आलो. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हतं, पण मी तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो. मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, मी दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू करा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तो तिकडं मंदिर आहे. मंदिर आता क्लोज झालेलं आहे बघा. बंद झालं मंदिर, बंद झालं. तो तिकडं मंदिर. अरे मी त्यांच्या हातात बॅग घेऊन तर मित्रांनो, फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आपण मंदिरात जाऊन आलो. आता रात्रीचे 11:15 झालेत आणि आपण दर्शन करून आलो आहे. पण मंदिर बंद झालेलं आहे. पहाटे 4 ते 5 वाजता उघडेल. 6 वाजल्यापासून मंदिराची लाईन चालू होईल दर्शनाला. तर मस्त दर्शन झालं. तर ब्लॉग आता मी एंड करत आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. ओके, बाय.